आळंदीपासून पंढरपूरपर्यंत रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण करण्यात येणार आहे। एका पर्यावरण प्रेमी संस्थेकडून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे। शहर असो वा खेडे, चला लावूया झाडे हा मूलमंत्र घेऊन आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गात वृक्षारोपण करण्याचा उपक्रम वारकऱ्यांनी हाती घेतला आहे। पर्यावरणाचा ऱ्हास कमी करण्याचा वारकऱ्यांचा मानस आहे। या उपक्रमांतर्गत स्थानिक जैवविविधतेचे संवर्धन, वृक्ष दत्तक योजना, स्मृती वृक्ष, माऊली हरित अभियान, वृक्ष दिंडी यासारख्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। हरित अभियान या नावाने आपण एक अभियान सुरू करतोय। हे अभियान लोकसहभागातून आपल्याला घ्यायचं आहे। दरवर्षी आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण हे शहरामध्ये किंवा परिसरामध्ये किंवा राज्यामध्ये देखील केले जातं। परंतु पुढच्या वर्षी पुन्हा अशी परिस्थिती असते की पुन्हा त्याच खड्ड्यामध्ये पुन्हा नवीन झाड आपल्याला लावावं लागतं। खड्डा तोच राहतो परंतु झाड नवीन येतं। तर ही संकल्पना आपण थोडी जरा बाजूला सारून नवीन संकल्पना यामध्ये करतोय की वृक्षारोपण हे सस्टेनेबल असावं, की ज्या ठिकाणी ते वृक्ष लावल्यानंतर त्याची जोपासना ही चांगल्या पद्धतीने व्हावी। या अनुषंगाने देहूपासून ते पंढरपूरपर्यंत, त्याचप्रमाणे आळंदीपासून ते पंढरपूरपर्यंत हा वृक्षारोपणाचा आपण कार्यक्रम यामध्ये घेतोय। वृक्षारोपण करत असताना हे देशी वनस्पती ह्या यामध्ये लागले गेले पाहिजे। आज जर आपण पाहिलं तर ठिकठिकाणी आपल्याला फार लगेच येणारं झाड म्हटलं की रेड ट्रीकडे आपण लक्ष दिलं जातं। आणि आपण जर पाहिलं तर रेड ट्री असेल किंवा ग्लेडिशिया असेल किंवा बाकीच्या काही ज्या बाहेरच्या वनस्पती आहेत किंवा इव्हन जो आपण आपल्याकडचं गुलमोहर देखील पाहतो, तर त्या गुलमोहराच्या खाली म्हणजे झाडाच्या खाली कुठेही एक गवताचं पात सुद्धा येत नाही किंवा त्या झाडावर देखील कुठलेही पक्षी घरटं करत नाही। तर ह्या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या आपण तर आपण या निसर्गाचा ऱ्हास होत आहे आपल्याला यातून दिसतो। या वृक्षारोपणामुळे परिसराचं नंदनवन होण्यास मदत होईल, त्यामुळे पावसाचं प्रमाण वाढेल, हे मात्र तितकंच खरं। सी मूव्हीज अँड न्यूज साठी सज्जाद सय्यद, पुणे।